आजचा थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की मी कशाबद्दल बोलतीये. तर खरंच आज आहे ना, अक्षरशः मला माता लक्ष्मीच जणू आली आहे असा भास झालेला आहे. तर मी तुमच्यासोबत तो क्षण पण शेअर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ नक्की बघा. तर चला, जय वैभव लक्ष्मी माता. शुभ सकाळ सगळ्यांना. आज वैभवलक्ष्मी मातेचं उद्यापन आहे आणि बघा, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी किती सारी कामं आज राहिलेली आहेत. तर हे बघा, मोठ्या कुकरमध्ये मी कालचं पुरण जे आहे ना ते शिजायला लावलेलं आहे आणि छोट्या कुकरमध्ये मी डाळ पण लावलेली आहे आणि बटाटे पण लावले स्वराला आलू पराठे करण्यासाठी. तर वरणाची डाळ लावली आहे छोट्या कुकरमध्ये आणि एका बाजूला साबुदाण्याची खिचडी बनवली आहे. अहो म्हटले की मला पण डब्याला साबुदाण्याची खिचडीच दे. तर असं आज सगळ्यांनी मिळून मला आज जरा हेल्प केली आहे. तर हे बघा, आता थोडेसे काहीतरी पितळाची भांडी ती पण धुवायची होती. इथे आमटीचा मसाला, पुरण. आता स्वरा आणि स्वराचे पप्पा दोघं बाहेर गेल्यानंतरच मला ही सगळी कामं करायला वेळ मिळालेला आहे. आणि काल सांगितल्याप्रमाणे सकाळी 4:30लाच उठली आहे. घराची पूर्ण साफसफाई झाली, माझी अंघोळ झाली. हे बघा, अंघोळ झाली ना, ओले केस तसेच बांधलेत आणि आज दिवसभर माझे तसेच बांधलेले आहेत. त्यामुळे संध्याकाळी तर खूप गुंता झाला होता. तर स्वराला सोडवून आले. म्हटलं काय करायचं आधी सुचत नव्हतं. पुरण करावं, पण परत आठवलं की आधी देवपूजा करून घेऊ. सकाळी देवपूजा झाली ना की मग एकदा फक्त स्वयंपाकालाच लागते. तर म्हटलं चला आधी देवपूजाच करून घेऊया. हे बघा, आता सगळं देवपूजेचं सामान रेडी केलेलं आहे. आता पटापट देवपूजा करून येते. माझं देवघर वरच्या फ्लोअरवर असल्यामुळे ना मला सगळ्या गोष्टी एकदाच घेऊन जायला लागतात. नैवेद्य, फुलं, पानं. तर आत्ताच्या पूजेसाठी जे काही लागणार आहे ना ते सर्व सामान मी घेतलंय आता आणि आता पूजा करून घेते. आज वेळही कमी होता म्हणून सगळी पूजा काही शूट केली नाही. हे बघा, फायनल पूजा माझी अशी झालेली आहे. सर्व देवांची छानपैकी अंघोळ, फुलं, पानं सगळ्यांना छानपैकी चढवून झाली. कुंचन सेवा पण करून घेतली. आज शुक्रवार पण आहे आणि वैभवलक्ष्मी व्रताची सगळी मांडणी पण करून घेतलेली आहे. म्हणजे संध्याकाळी मला फक्त आता नैवेद्य करायचा, आरती करायची, कथा म्हणायची आणि देवीची ओटी भरायची असं ठेवलं आहे. हे बघा, सगळ्या ओटी मी आता वरतीच आणून ठेवलेल्या आहेत. आता स्वयंपाकाला लागूया म्हटलं. पुरण करायचं होतं, तर ही जायफळ वेलचीची पावडरही संपलेली. म्हटलं चला आता ती पण करावी लागणार आणि एक छोटी छोटी वेलची सोलायची म्हटल्यावर किती वेळ जातो सांगा बरं. आणि आज आहे ना, खरंच देवी परीक्षा बघतीये माझी. मीही मनाशी ठरवलं होतं की आज आपण आहे ना सगळी कामं वेळेत करूच. तर न थांबता न थकता मी ही सगळी कामं केलेली आहेत आज. हे बघा, पावडर संपली होती माझी आधीची, त्यामुळे आज मला आता हे पण करावं लागणार होतं. तर ही पण आता पावडर आता मी जास्तच बनवून घेते, म्हणजे आता पुढच्या पण सणांना उपयोगी होईल मला. तर तुम्ही कशी बनवतात ही पावडर हेही मला सांगा. हे बघा, जायफळ, वेलची, बडीशोप आणि साखर असं घालून मी वाटून ठेवत असते एकत्र. म्हणजे पुरणात पुरण करताना आपल्याला पटकन टाकायला होतं. साखर मी साधारण छोटी वाटी एवढी घेतली होती. आता हे सगळं वाटून झालेलं आहे माझं. हे बघा, आता पुरण पण होतंय रेडी. तर पुरण शिजताच मी ना स्मॅशरने त्याला वाटून घेत असते. म्हणजे बऱ्यापैकी आपलं काम सोपं होईल आणि पुरण पण शिजतं एका बाजूला अशा पद्धतीने. मला 2:30 वाजता स्वराला स्कूलला आणायला जायचं होतं. म्हटलं स्वराला आणायच्या आत आहे ना माझी सगळी कामं झाली पाहिजे, स्वयंपाक झाला पाहिजे, उंबरा, पूजन, रांगोळी हे पण व्हायला पाहिजे, असं माझं टार्गेट होतं. पण खरं तर पुरण करण्यात माझा बराच वेळ गेला. काल जर पुरण झालं असतं ना तर आज माझा खूप वेळ वाचला असता. म्हणून मग मी आज कसलाच व्हिडिओ काढला नाही, त्याबद्दल सॉरी. तर माझं स्वराला आणेपर्यंत सगळं काम बऱ्यापैकी झालं होतं. उंबरा पूजन झालं होतं, रांगोळी काढून झाली होती, स्वयंपाक बऱ्यापैकी सगळा झाला होता. म्हणजे फक्त तळण बाकी होतं तिला आणायच्या आधी आणि पोळ्या बाकी होत्या करायच्या. तर तिला घेऊन आले आणि नंतर मग तळण काढायला घेतलं. तर हे बघा, भजी काढून झाली, सगळा स्वयंपाक झाला, मेथीची भाजी झाली, 2 गड्ड्या मेथीच्या आज निवडायच्या होत्या मला. तर ते एवढं सगळं काम होतं आज माझ्यासाठी. हे बघा, नाशिकहून ना कुरडया आणल्या आहेत मम्मीने. इतक्या छान आहेत ना आणि टेस्टी पण खूप आहेत आणि बघा ना केवढ्या फुलत आहेत. तर त्यासाठी म्हटलं आता एवढा हा एक व्हिडिओ काढूया, नाही तर हाही झाला नसता. तर हे बघा, केवढ्या फुलत आहेत बघा कुरडया. खूप छान आहेत आणि टेस्टी पण खूप आहेत आणि फ्रेश आहे ना, त्यामुळे एकदम पांढऱ्या शुभ्र झाल्यात. तसं तळून पण काढून घेतलं आणि जवळपास 4 वाजले होते. स्वराला आणल्यानंतर हे बाकीचं करून 4 वाजले होते. पुरणपोळी केली देवीच्या नैवेद्यापुरती आणि ताट रेडी केलं आणि स्वतःच आवरायला घेतलं. म्हटलं ही नाचणीची पापडं आहेत. आमच्या इकडे नाचणीची पापडं बनवतात आमच्या नाशिक भागात.
तर ती पण आणली आहेत मम्मीने. ती पण बघा ना केवढी फुलली आहेत. तर हे बघा आता सगळं रेडी झालंय, नैवेद्याचं ताट भरून झालं. म्हटलं आधी स्वतःचं आवरून घेऊ, मग पूजेला बसूया. तर हे बघा ही पैठणी मी आज घातलेली आहे. आज देवीचा शुक्रवार आहे. म्हटलं शुक्रवारी छानपैकी गुलाबी आणि ऑफ व्हाईट कलरची अशी साडी मी घातलेली आहे. तिच्या आवडीचा रंग आहे. तर हे बघा कशी वाटते साडी नक्की सांगा. तर हे बघा केवढा गुंता झालाय केसांमध्ये, एकही बट निघेना. तर म्हटलं जाऊ दे आता याच्या भानगडीत नको पडायला. डायरेक्ट केस गुंडाळले आणि बन लावलं त्याच्यावर हे केसांचा. हे बघा अशा पद्धतीने आणि गजरा लावून टाकला. कारण एवढा वेळच नव्हता माझ्याकडे आणि उशीर झाला ना, की मग माझं हार्टबीट्स वाढायला लागतात. कारण मी सर्व मैत्रिणींना ना 6 ते 6:30चा टाईम दिला होता. तर हे बघा कशी दिसते नक्की सांगा. म्हटलं आता गजरा पण लावून घेते. माझंही आवरून झालं, नैवेद्याचं ताट रेडी झालं. आता देवपूजा करून घेते. शांततेत पूजा झाली ना, तर मग मेन महत्त्वाचं ते एक समाधान होतं मला. कारण पूजा महत्त्वाची आहे, व्यवस्थित होणं. नंतर सगळं यायला लागलं ना, की मग माझं पूजेत लक्ष लागणार नाही. म्हणून म्हटलं आधी शांततेत पूजा करून घ्यावी. आज स्वराला म्हटलं माझ्यासाठी चहा कर जरा, म्हणजे मला जरा तरतरी येईल. पुढची पण कामं व्यवस्थित होतील माझ्याकडनं. तर तिने आज माझ्यासाठी चहा करून दिला. रोज तर नाही करत ती. मूडवर आहे तिच्या, कधी-कधी करत असते. आज असा मस्त आयता चहा आज मला मिळालेला आहे. पण चहा प्यायला पण मला वेळ नव्हता. पटापट बशीने चहा घेतला. कारण 5 वाजले होते. निदान तासभर तरी पूजेला जाणार. आरती, कथा आणि ओटी पण भरायची होती देवीची. नैवेद्य ठेवायचा होता. तर हे बघा अशी माझी पूर्ण पूजा झालेली आहे. देवीला नैवेद्य पण ठेवला आहे. देवीची ओटी भरली आहे. वैभवलक्ष्मी व्रताचा संपूर्ण पूजाविधी मी चॅनलला अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही सर्वांनी. आणि तुम्हीही देवीची अशी मनोभावे सेवा करा, व्रत करा. देवी नक्की तुमची इच्छा पूर्ण करेल. तुम्हाला तुमच्या सर्व अडचणीतून मार्ग काढेल. तर हे बघा अशा पद्धतीने आज माझी पूजा पण पूर्ण झाली. सर्वात आधी आता ही कल्पनाताई आली आहे मस्तपैकी लाल आणि गुलाबी रंगाची साडी घालून. आता राहिलेल्या पोळ्या करायला ती मला मदत करत होती. तितक्यात बाकीच्या पण सगळ्या जणी आल्या आणि सगळ्यांनी मिळून पटापट पोळ्या पूर्ण केल्या. आमच्या 15 ते 20 मिनिटात सगळ्या पोळ्या पण झाल्या. सगळ्या जणी माझ्यावरच ओरडत होत्या, की "आम्हाला का नाही बोलवलं आधी? आम्ही मदत केली असती. कशाला एवढी मेहनत करत होती तू एकटीच?" तर म्हटलं, "एक दिवस तुम्हाला आयतं खाऊ घालायचं होतं मला म्हणून मी केल्या." आणि ह्या ज्या टेबलवर चष्मेवाल्या काकू बसल्या आहेत ना, तर त्या एकदम अचानक माझ्याकडे आलेल्या आहेत आज. तर एकदम लक्ष्मीचं रूप म्हणून त्या आल्या होत्या. तशा ह्या सगळ्याच लक्ष्मी म्हणून आलेल्या आहेत. तर झालं असं, की मी ना 9 मैत्रिणींना आज बोलवलं होतं. तर त्यातल्या एकीचं अचानक कॅन्सल झालं येणं. म्हटलं आता वेळेवर कुणाला बोलवायचं? तर मी म्हटलं जाऊ दे, असू दे आता जेवढ्या आहेत तेवढ्यांचीच पूजा करूया, तेवढ्यांचीच ओटी भरूया. तर खरं तर देवीचीच कृपा किंवा तिलाच वाटलं असेल म्हणून तिने अचानक ह्या काकूंना पाठवलं. म्हणजे तीच आली ह्या काकूंच्या रूपाने असं मला तरी आज वाटलं. तर असं त्यांची पण मी आज पूजा सगळ्यात आधी मग त्यांनाच खाऊ घातलं, त्यांची ओटी भरली. कारण त्यांना उशीर होत होता. त्या डॉक्टर आहेत, गायनेकॉलॉजिस्ट आहेत आणि त्यांना जायचं होतं की त्यांच्या हॉस्पिटलला. तर मग सगळ्यात आधी त्यांना ओटी वगैरे भरून दिली त्यांची. मला एवढा आनंद झाला होता ना, एकदम मनासारखं झालं होतं माझ्या. मी इकडे सगळ्या मैत्रिणींची मजा-मस्ती चालू होती काम करता-करता. सगळ्याजणी एकत्र आल्या की मग अशीच धमाल असते सगळ्यांची. तर ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत, एकदम प्रेमळ आहेत. या सर्वांची ओळख मी तुम्हाला करूनच देणार आहे. तर माझी इच्छा होती की सगळ्या लक्ष्मींचं छानपैकी स्वागत करावं. तर सगळ्या आधीच घरी आल्या होत्या. त्या म्हटल्या, "आता परत काय स्वागत करते?" तर म्हटलं, "नाही, नाही, मला तुमचं स्वागत करायचंय." तर मग मी सगळ्यांना परत बाहेर काढलं. तर सगळ्या हसत होत्या माझ्यावर. आधी इथे असं टाकून घेऊ का? मग सगळ्या बसतील ते पण छान वाटेल ना? हो चालेल. एकदा सगळं बसायचंय. माझ्या इच्छेखातर सगळ्या मैत्रिणी बाहेर आल्या. तर किती गोड आहेत ना सगळ्या. तर तुमची ओळख करून देते. ही आहे नैना. हिलाही माझ्यासारखी देवपूजेची खूप आवड आहे आणि हिचं आहे ना कायमस्वरूपी वैभवलक्ष्मीचं व्रत असतं. तर हे बघा अशी लक्ष्मी स्वरूपा ही नैना माझ्याकडे आज आलेली आहे. तर हिचं मी स्वागत करत आहे. ही आहे अनु, माझी दुसरी लक्ष्मी. हिला तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आणि आमची खूप जुनी मैत्री आहे. म्हणजे आमच्या आधीही आमच्या दोघींच्या नवऱ्यांची खूप जुनी मैत्री आहे. परिस्थिती कुठलीही असो सगळ्या मैत्रिणींना ती समजून घेते, सांभाळून घेते आणि आमचा ग्रुप ॲक्टिव्ह ठेवण्याचं काम तिचंच आहे, असं मी सांगेल. तर अनु स्वागत आहे तुझं.
आणि ही तिसरी लक्ष्मी आहे कल्पनाताई. हिची ओळख तर मी तुम्हाला आधीच करून दिलेली आहे. तर ही खूप समजूतदार आहे, सगळ्यांना सांभाळून घेते. आम्हा सर्व मैत्रिणींमध्ये ना प्रत्येकीचं एक वेगळं महत्त्व आहे आणि प्रत्येक जण खूप महत्त्वाची आहे आमच्यासाठी. तर कल्पनाताई, स्वागत आहे तुझं. आणि आता ही चौथी लक्ष्मी आहे वर्षाताई. ही इतकी शांत आहे ना आणि इतकी गोड आहे ना, काय सांगू तिच्याबद्दल. खूप मनमोकळ्या स्वभावाची आहे ही आणि 2 वर्षापूर्वी आमची भेट झाली पहिल्यांदा आणि आम्ही एकदम असं की आम्ही खूप जुन्या मैत्रिणी आहे असं वागत होतो. असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदाच भेटतोय. तर वर्षाताई, स्वागत आहे तुझं. आता ही 5वी लक्ष्मी आहे युगंधरा. तिचं नावच इतकं गोड आहे ना, मला खूप आवडतं. पण आम्ही तिला सगळे लाडाने युगा बोलतो आणि ब्युटी विथ ब्रेन अशी तिची ओळख सांगता येईल मला. ती जर असेल ना, तर आमच्या गप्पा इतक्या रंगतात की काय सांगू आणि तिचं बोलणं, तिच्या गप्पा ऐकत बसावंसं वाटतं मला. मला तिच्याशी बोलायला खूप आवडतं, खूप म्हणजे खूपच. व्हिडिओ पाहताना युगाला तर खूप हसू येणार आहे. तर स्वागत आहे युगा तुझं. बघितलं ना किती नॉटी आहे ही. बाय बाय बाय. आणि ही आहे प्राची, माझी 6वी लक्ष्मी. खूप गोड आणि खूप हसरी आहे आणि तितकीच साधी भोळी पण आहे. तिच्या हाताला एवढी चव आहे ना, एवढी सुगरण आहे ना आमची प्राची. तिच्या हातची पाणीपुरी आणि तिच्या हातचा लेमन राईस. बोलूनच तोंडाला पाणी सुटलंय. प्राची, आता पटकन बोलव आता पाणीपुरी खायला. पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत. तर वेलकम आहे प्राची. आणि ही आहे माझी 7वी लक्ष्मी अश्विनी. सगळ्यांमध्ये ती सर्वात छोटी असूनही ना इतकी समजदार आहे आणि हुशार पण खूप आहे हा ही. तिच्या ऑफिसच्या कामांमध्ये एवढी बिझी असते ती, तरी पण आज तिने वेळ काढलेला आहे. कारण तिला स्वतःला पण देवाची, पूजेची खूप आवड आहे. तिलाही देवावर माझ्या इतकाच विश्वास आहे. तर अश्विनी, वेलकम आहे तुझं, स्वागत आहे तुझं. अजून एक 8वी लक्ष्मी अजून आली नव्हती. तर म्हटलं चला आता पुढचा कार्यक्रम करूया. हे बघा, अशी दारात रांगोळी काढली, उंबरा सजवला. तुळशीच्या इथे दिवा लावून दारात पण दिवा लावला होता. तर असं आज सगळ्यांचं स्वागत करून मला खूप छान वाटत होतं. हे बघा, आता सगळ्या जणी कामाला पण लागल्यात. लगेच पटापट ताटं पण करायला घेतलीत. जर अशा मैत्रिणी असल्या ना, तर कितीही मोठा कार्यक्रम असू दे, काही टेन्शन येत नाही, हो की नाही? म्हटलं चला आपण तोपर्यंत थोडं शूट करूया यांचं. आणि हे बघा किती छान सगळ्यांनी ताटं बनवलेत. सगळ्यांची लगबग चालू होती, काय भरू, कसं ठेवू. अशा मैत्रिणी मिळाल्या हे भाग्यच आहे माझं. तर ताटं होत होती तोपर्यंत म्हटलं चला आता एका बाजूला ना सगळ्यांची पूजा करून घेते, म्हणजे जेवायला वाढता येईल. आजच्या दिवशी आलेल्या माझ्या सर्व मैत्रिणी माझ्यासाठी लक्ष्मीचंच रूप होत्या. त्यामुळे त्यांचे सगळ्यांचे मी छानपैकी पाय धुतले, पूजा केली, यथोचित तसा मान सन्मान केला. तर मला आज खरंच खूप छान वाटत होतं. आज सर्व मैत्रिणी पण खूप खुश होत्या. त्या म्हणत होत्या की तुझ्या निमित्ताने सगळ्याजणी एकत्र आल्या आहे. एक प्रकारे गेट टुगेदरच झालं आहे आपलं. आता ही रेड ड्रेसवाली आहे ना, ही आहे वीणा. ही उशिरा आली आहे. तर ही आहे माझी 8वी लक्ष्मी. तर अशा अष्टलक्ष्मी आज आलेल्या आहेत उद्यापनासाठी. तर बघा ना किती योगायोग जुळून आलाय. अष्टलक्ष्मी आलेल्या आहेत. तर किती छान वाटतंय ना हे सगळं पाहायला, करायला. मला तर खूप आनंद होत होता. एवढी थकली होती ना मी 2-3 दिवसापासून, तरीही मला आज खूप उत्साह वाटत होता. विशेष म्हणजे आज वीणाचा बर्थडे पण होता. तर म्हटलं चला आता त्यानिमित्ताने सगळ्यांसोबत वीणाचा बर्थडे पण सेलिब्रेट झालेला आहे. तर सगळ्यांची सागर संगीत पूजा झाली. आता सगळ्यांना भूक लागली होती. तर पटापट सगळ्यांना जेवायला बसवलं. सगळ्यांची छान आनंदात गप्पा-टप्पा मारत जेवणं झाली. मलाही त्यांच्यासोबत त्याने जबरदस्तीने जेवायला बसवलं होतं. एका बाजूला मुलांना आणि मिस्टरांना पण जेवायला वाढलं. सगळ्यांची जेवणं पण झाली. आता म्हटलं चला ओट्या पण भरून घेऊया. आजच्या दिवशी मी जे काही ठरवलं होतं ना, ते सगळं काही व्यवस्थितरित्या पार पडलं होतं. कुठलीही अडचण आली नाही.
फक्त मनाला एकच खंत राहिली होती की आता वैभवलक्ष्मीचे शुक्रवार हे संपणार आहेत आणि जी दर शुक्रवारी माझी तिच्यासाठीची जी धावपळ होत होती ती आता थांबणार आहे. तर असो, मी तर माझी सेवा चालूच ठेवणार आहे. तर हे बघा, ह्या निघाल्या आहेत सगळ्याजणी आता आणि ही बघा आमची युगा यांची मजा मस्करी काही संपत नाही. तर खूप छान वाटत होतं, या सगळ्या आल्या होत्या आणि त्यांनाही छान वाटलं. अशा पद्धतीने आज वैभवलक्ष्मी व्रताच्या उद्यापनाचा सोहळा आज पार पडलेला आहे. तर सगळं काही मी करायचा प्रयत्न केला आहे, तरी पण काही चुकी झाली असेल, काही त्रुटी राहिली असेल तर नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. आता ह्या सगळ्या जणी गेल्यानंतर ना माझ्या मनाला एकच हुरहुर लागली होती. तर रात्र झाली, सगळं काही आवरून ठेवलेलं आहे. बऱ्या सगळ्या म्हटल्या होत्या की आता काही आवरू नको, थोडा आराम कर, पण माझं काही मन मानत नव्हतं. सगळी साफसफाई केली, फक्त घराला झाडू मारला नाही, कारण पूजेच्या दिवशी घराला झाडू मारत नाही असं म्हणतात. तर हे बघा, अशा पद्धतीने सगळं आवरून ठेवलंय. कितीही उशीर झाला असू दे, कितीही थकवा आलेला असू दे, पण किचन साफ केल्याशिवाय तर काय आपल्याला झोप येणार नाही, हो की नाही? असा हा माझा आजचा पूर्ण दिवस खूप आनंदात गेलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, उद्यापन विधी कसा वाटला, नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वैभवलक्ष्मी मातेची कृपा तुम्हा आम्हांवर सर्वांवर राहू दे, ही देवी चरणी प्रार्थना करते. तर आजच्या दिवस एवढंच. बाय बाय.